नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या महाश्वेता या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. भाग 4. आनंद आणि अनुपमाचा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला. अनुपमाच्या माहेरची केवळ 20 माणसं लग्नाला आली होती. अनुपमाची सख्खी आई मरण पावल्यानंतर तिकडच्या नातेवाईकांशी फारसे संबंध राहिले नव्हते. कुठतरी लांब राहणारा एक मामा लग्नाच्या वेळी अक्षता टाकण्यापुरता येऊन गेला, तेवढंच. सावत्र बहिणीच्या लग्नाचा थाट, तोही तिच्या सासरच्या माणसांनी केलेला बघून वसुधा आणि नंदा चकित झाल्या होत्या. सावाकांचा चेहरा तर पार उतरून गेला होता. श्यामांनांच्या चेहऱ्यावर लाचार भाव ओसंडत होते. राधाक्कांना देवापेक्षाही वरचं स्थान कल्पून त्याचं गुणगान करण्यात ते अजिबात थकत नव्हते. लग्नाच्या आदल्या दिवसापासून सुमन मैत्रिणींच्या लग्नाला हजर होती. अनुपमाचा चेहरा प्रफुल्ल दिसत असला तरी तिच्या हृदयाची धडधड सगळ्या गावाला ऐकू येईल अशी तिलाच भीती वाटत होती. अनु, तू आनंदशी बोललीस की नाही? अनुपमेनं नकारार्थी मान हलवली. काही विशेष निरोप असेल तर सांग, मी सांगून येईन. नको, अनुपमा उत्तरली. वडिलांनी लेकीसाठी पिवळी जर्द कृत्रिम रेशमी साडी आणली होती. त्यांची तेवढीच कुवत होती. राधाक्का, त्यांनी मात्र कधीही न पाहिलेले, कधी नावही न ऐकलेले दागदागिने सुनेसाठी केले होते. शेकडो साड्यांमध्ये अनुपमा बुडून गेली होती. घरभरणीच्या वेळी हिऱ्याच्या कुड्या घालत असलेल्या अनुपमेला बघून वसुमतीताई म्हणाल्या, राधाक्कांनी केवळ 10% दागिने सुनेला घातले आहेत. तेव्हा मात्र सगळे चकित झाले. विविध प्रकारचे दागदागिने, त्यातही जुन्या काळचे वजनदार दागिने दिवसभर अंगावर वागून अनुपमा थकून गेली. त्यावेळीही तिच्या मनात एकच भावना घोळत होती, या सर्व दागिन्यांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ दागिना आपल्याकडे आहे, तो म्हणजे आनंद. हॉस्टेलमधल्या सगळ्या मैत्रिणी लग्नाला हजर होत्या. लाडक्या मैत्रिणीचं लग्न चुकवणं शक्यच नव्हतं. आनंदचं त्यापैकी कुठंही लक्ष नव्हतं. सालंकृतच नव्हे, अनलंकृत अनुपमेनं त्यांचं लक्ष स्वतःकडे खेचून घेतलं होतं. लग्न घराच्या घाई गडबडीत कितीही इच्छा असली तरी आनंदला अनुपमेशी जास्तीचं बोलायला जमलं नव्हतं. लग्नानंतर आनंद अधिक बडबड्या झाला होता, तर आधी बोलकी असलेली अनुपमा अबोल झाली होती. अनु, बोलत का नाहीस? तिकीट विकायला आली होतीस तेव्हा कशी बोलत होतीस? लाजून अनुपमेनं मान आणखी खाली घातली. सिंड्रेलाच्या गोष्टीप्रमाणे आनंद आणि अनुपमाचं लग्न पार पडलं. एखाद्या सिनेमात घडाव्यात तशा वेगानं घटना घडून गेल्या. अनुपमेलाही आनंद पाहता क्षणी आवडला होता, पण त्याच्याशी कधी लग्न होईल अशी तिनं कणभरी अपेक्षा केली नव्हती, कारण तिला वस्तुस्थितीची पुरेपूर जाणीव होती. सुमननं तिची आनंदवरून थट्टा केली तरी तिनं ती उडवून लावली होती. काय हे तुझं बोलणं? कुठं आम्रवृक्ष आणि कुठं कोकिळा? त्यावर हार न मानता सुमनही म्हणाली होती, ओ हो, जसा काही आम्रवृक्षाचा आणि कोकिळेचा काही संबंधच नाही. आता मात्र तेच खरं ठरलं होतं तरी अनुपमेला सारंच स्वप्नवत भासत होतं. तिला आठवलं, तत्वज्ञान सांगणारे या जीवनाला क्षणभंगूर वगैरे म्हणतात. मात्र आता तिचं जीवन आनंदानं फुलून आलेल्या ताटव्यासारखं भासत होतं. कुणालाही हेवा वाटेल अशा घरी तिनं प्रवेश केला होता. नावाजलेलं घरानं, मनाजोगता पती, सुरेख देखणी नणंद, थोड्या ताट असल्या तरी सतत देवपूजेत मग्न राहणाऱ्या सासूबाई, अशा घरी आपली मुलगी देण्यासाठी अनेक श्रीमंत माणसं आतुर असताना आपण मात्र स्वप्नवत या घरी आलो आहोत याचं अनेकदा अनुपमेला अप्रूप वाटत होतं. पण तिच्या या साऱ्या ऐश्वर्यात एकच त्रुटी होती. आनंद आणखी 3 महिन्यात इंग्लंडला जाणार होता. आज ज्याच्या सुखद सहवासात ती अखंड डुंबत होती, त्याचा विरह लवकरच आपल्याला सोसावा लागणार आहे याची आठवण तिला अधूनमधून कष्टी करत होती. राधा काही याच विचारानं अधूनमधून अस्वस्थ होत होत्या. अरे, भरपूर शिकलास ना, तिथं जाऊन आणखी जास्तीचं काय शिकणार आहेस आणि मिळवणार आहेस? आपल्यावर लक्ष्मीची भरपूर कृपा आहे. आता तुझं लग्नही झालंय, काही नको जायला. पण आनंद म्हणाला, आई,
या विषयावर तू काही बोलूच नकोस. बघता बघता 2 वर्ष जातील. मी काही कायमचा तिथं राहणार नाही. एकदा जाऊन आल्यावर कायमचा लक्ष्मी निवासातच राहणार आहे. लज्जा आणि संकोचामुळे अनुपमा स्पष्टपणे काही बोलू शकली नसली तरी तिलाही मनोमन आनंदनं परदेशी जाऊ नये असंच वाटत होतं. पण आनंदनं तिची समजूत काढत म्हटलं, "अनु, तुला तरी बाहेरचं जग कुठं पाहायला मिळतंय? तू थोडा दम धर." हे अनुपमेलाही पटलं. सौंदर्यप्रिय आनंदला अनुपमा दररोज वेगळीच दिसायची. तो स्वतः तिच्या साड्यांची हौसेनं निवड करायचा. लग्नाआधी तिच्याकडे मोजक्याच साड्या होत्या, त्याही साध्या. स्कॉलरशिपमधून राहिलेल्या पैशांमधून तिला तेवढंच जमायचं. हॉस्टेलमध्ये इतर मैत्रिणींमध्ये एकमेकींच्या साड्या बदलून नेसायची पद्धत असल्यामुळे तिला नाटकाच्या वेळी सुंदर साड्या नेसायला मिळायच्या. मैत्रिणीही मोठ्या हौसेनं तिला नेसायला द्यायच्या. लग्नानंतर आनंदनं तिच्यासाठी साड्यांचा ढीगच आणून टाकला. त्या साड्यांच्या किमती, त्यातलं वैविध्य तिच्या स्वप्नातही कधी न येणारं होतं. राधाक्काने आपल्या प्रतिष्ठेसाठी म्हणून तिला जे दागिने घातले होते त्यातले कितीतरी तिनं त्याआधी जवळून पाहिलेही नव्हते. तिचं सौंदर्य, दागदागिने, उत्तम वस्त्र आणि आनंदचं प्रेम यामुळं अधिकाधिक खुलत होतं. आनंदला आणखी मोहात पाडत होतं. बघता बघता दिवस चालले होते. अनुपमाला तर दिवस महिन्यांऐवजी क्षण, मिनिटे गेल्यासारखे भासत होतं. आनंद अनुपमा वेळ मिळेल तेव्हा गावात भटकत होते, गप्पा मारत होते, एकमेकांना आणखी जाणून घेत होते, एकमेकांना स्वतःविषयी भरभरून सांगत होते. आनंदचं इंग्लंडला जाण्याचं तिकीट हातात पडलं त्यावेळी मात्र अनुपमाचा चेहरा उतरून गेला. इंग्लंड कुठं आहे कोण जाणे. गोऱ्या तरुणींचा देश तो. त्यापैकी एखादीनं आपल्या आनंदचं मन काबीज केलं तर? लग्नाच्या वेळी कुणीही म्हटलं होतं, "अहो, ही मुलं परदेशी जातात, इथं एक बायको असतेच, तिकडंही एका गोऱ्या मड्डमशी लग्न करतात. आमच्या शेजारच्या रावांच्या धाकट्या भावानं असंच केलंय म्हणे." अनुपमेच्या मनाची कातरता जाणून आनंद म्हणाला, "अनु, मी तिथं तू यायच्या दिवसाची, तारखेची, तासाची, मिनिटाची वाट पाहत असेन याची खात्री बाळग. पण तुम्हीच तिथं गेल्यावर मला विसरून गेलात तर?" "काय वेडी आहेस ग, असा कसा तुला विसरेन मी? तू चर्चमध्ये होणारं लग्न पाहिलंयस की नाही?" त्यात काय एवढं विशेष असतं? तिथे तर ते शपथ घेतात, केवळ मृत्यूच आम्हाला वेगळं करू शकेल. अनु, मी हे 100% मानतो. तू काळजी का करतेस?" अनुपमेनं समाधानाचा निश्वास टाकला. आनंदचं विमान आकाशात उडालं ते एखाद्या ताऱ्या एवढं दिसेपर्यंत अनुपमा एकटक त्याच्याकडे पाहत होती. यानंतर अगदी कमीत कमी म्हणजे 6-7 महिन्यानंतर आनंदची भेट होणार. आनंद असताना थोड्याच अवधीत तो लक्ष्मी निवास तिला चिरपरिचित वाटत होता. तोच आता तिला आनंद नसताना अपरिचित वाटू लागला. तिथं एकटीनं पाऊल टाकणं तिला नकोसं वाटलं. किती केलं तरी श्रीमंतांचं घर, आपलं कामकाज, आपलं वागणं बोलणं त्या बंगल्याला साजेसं आहे की नाही याविषयी तिला मनात भीती वाटू लागली. तिच्या मनातली भीती जाणवून राधाक्का म्हणाल्या, "आनंदचं विमान गेलं, चला गावी परतूया. घरात तिन्ही सांजेला दिवा लावायला पाहिजे. बघता बघता 6 महिने जातील, एवढं घाबरायला काय झालं? दिवे लागणीला घरी हजर व्हायला पाहिजे." बाहेर गिरिजा आणि ड्रायव्हर तुकाराम वाट पाहत बसले होते. राधाक्का बाहेर येत म्हणाल्या, "तुकाराम, आम्हाला पोद्दार सराफांच्या दुकानापाशी सोड आणि धाकट्या बाईसाहेबांना भाजी मार्केटला घेऊन जा. 8 दिवसांची भाजी घेऊन ये." त्यांनी भाजीसाठी त्याच्याकडे पैसे दिले. कदाचित नव्या सुनेला घरातल्या सोन्या चांदीच्या व्यवहारात एवढ्यात कशाला घ्यायचं असा त्यांचा विचार असावा. आपण घराची मालकी नसताना तिला महत्वाचे आर्थिक व्यवहार समजायचं कारणच काय? यावर अनुपमा काहीच बोलली नाही. वाद घालणं, उलट उत्तर देणं, उगाच संशय घेणं तिच्या स्वभावातच नव्हतं. तिनं आपल्या सासूबाईंनी भाजी आणायला का धाडलं याविषयी काही विचारही केला नाही. उगाच फाटे फोडणं तिला ठाऊक नव्हतं. तुकारामनं भाजीची खरेदी संपवली आणि विमनस्कपणे गाडीत बसलेल्या अनुपमेशी येऊन म्हणाला, "आणखी 5 रुपये 4 आणे द्यायला पाहिजेत. देता?" अनुपमेनं आपली पर्स उघडून पाहिली. आनंदनं गावी जाताना दिलेले 200 रुपये तिथंच होते. पण तुकाराम म्हणाला, "100ची नोट नको. 5 रुपयांसाठी एवढी चिल्लर कुणी देत नाही. सुट्टेच द्या." अनुपमेचं शेजारीच असलेल्या गिरिजेच्या पर्सकडे लक्ष गेलं.
सराफाच्या दुकानात घाईनं जाताना ती विसरून गेली असावी. क्षणभर तिच्या पर्समधून पैसे काढून घ्यायची तिला भीती वाटली, पण तुकाराम आणि भाजीवाला छोकरा समोरच उभे होते. 5 रुपयांसाठी त्यांना ताटकळायला लावणं अयोग्य वाटून तिनं विचार केला. नाहीतरी गिरीजा घरातलीच मुलगी आहे, नणंदच आहे. तिनं गिरिजेची पर्स उघडून त्यातल्या 5-5च्या 2 नोटा काढून तुकारामाच्या हाती दिल्या. सुट्टे आणून दे. ते दोघं निघून गेले. अचानक गिरिजाची पर्स तिच्या हातून निसटून खाली पडली. अनुपमा घाबरली. काही किमती वस्तू असल्या आणि त्या गहाळ झाल्या तर? तिनं घाई गडबडीनं पडलेलं सामान गोळा केलं. पर्समध्ये तसं काही विशेष नव्हतं. कुठल्याही कॉलेज कुमारीच्या पर्समध्ये असणाऱ्या वस्तूच तिथं होत्या. कंगवा, सेंटची बाटली, छोटा आरसा, कॉम्पॅक्ट, टिकलीचं पाकिट असंच किरकोळ सामान होतं. एका रुमालात मात्र काहीतरी गुंडाळून ठेवलं होतं. रुमाल उघडून बघताच अनुपमा शिळेसारखी स्तब्ध झाली. तिच्या कल्पनेतही येणार नाही अशी वस्तू त्या रुमालात गुंडाळून ठेवली होती. त्यात गर्भनिरोधक गोळ्यांचं पाकिट नीट ठेवलं होतं. त्यातच एक चिठ्ठी होती. रात्री 8 नंतर. अनुपमा गडबडून गेली. आपल्या अतिश्रेष्ठ घराण्याचा गुणगौरव तिनं असंख्य वेळा ऐकला होता. राधाकांच्या 16 ओळ्याच्या अवडंबराची कटकट ती दररोज पाहतच होती. आणि अशा घरातली ही तरुण मुलगी कसले धंदे करते हे? अनुपमेचा काही क्षण स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिनं पुन्हा पुन्हा त्या गोळ्या पाहून खात्री करून घेतली. वस्तुतः तिलाही लग्नाच्या वेळेपर्यंत या गोळ्यांची माहिती नव्हती. लग्नानंतर आनंदचा परदेश प्रवासाचा बेत पक्का असल्यामुळं त्यानंच तिला या गोळ्यांची ओळख करून दिली होती. तिनं पुन्हा ती चिठ्ठी निरखून पाहिली. ते अक्षरही गिरिजाचं नसल्याचं तिच्या लक्षात आलं. मग कुणाचं असेल हे? काय चाललं हे सगळं? घरात आनंद आणि राधाकांना हे ठाऊक आहे काय? अनुपमानं गडबडीनं पर्स पुन्हा भरून ठेवली. गिरिजाच्या पर्समध्ये 70-80 रुपये नेहमीच असायचे. त्यातले 5 रुपये काढल्याचं तिच्या लक्षात येणार नाहीच. आपण पर्स उघडल्याचं तिला सांगायचं नाही असं अनुपमेनं ठरवलं. ड्रायव्हरनं गाडी सोनाराच्या दुकानापाशी उभी केली. राधाका आणि गिरिजा गाडीत येऊन बसल्या. अनुपमेनं गिरिजाचा चेहरा निरखून पाहिला. तिला तो नेहमीसारखा सुरेख न वाटता कपटी आणि धूर्त तरुणीचा चेहरा वाटला. माझी पर्स इथंच राहिली वाटतं. तुम्ही पाहिली काय? इथं? मला नाही ठाऊक. कुठं आहे? अनुपमा खोटच बोलली. सीट खालची पर्स काढून देत राधाक्कांनी बजावलं. गिरिजा, पर्स अशी इथं तिथं टाकायची नसते. आपण पर्स कुठंतरी टाकायची आणि लोकांवर उगाच आळ घ्यायचा. हे काही बरं नव्हे. अनुपमाला हा नाटकीपणा वैताग आणणारा वाटला. गावी आल्यावर अनुपमानं गिरिजेच्या वागणुकीवर विशेष लक्ष ठेवलं. पण याविषयी कुणाशीही मनमोकळं बोलण्याचं धैर्य तिला वाटलं नाही. राधाक्कांना सांगण्या इतकं धैर्य तिच्या अंगी नव्हतंच. सासू सुनेच्या नात्यात एवढा मोकळेपणा कुठून येणार? त्यात अनुपमा गरीब घरातून आलेली सून. तोंडानं त्याविषयी बोलून दाखवलं नाही तरी तसं वागून दाखवण्याची त्याची पद्धत होती. शिवाय घरात सतत काही ना काही चाललेलं असे. कधी फुलांचा लक्ष वाहणं, कधी देवांना सहस्र दिव्यांनी ओवाळणं, कधी देवांची हळदी कुंकवानं पूजा बांधणं, काही ना काही चाललेलंच असे. नारायण राधाक्कांना दररोज काही ना काही धार्मिक विधी करायला लावत होता. राधाक्का त्याच्या शब्दाबाहेर नसायच्या. या धार्मिक विधीसाठी होणाऱ्या खर्चाचा तर किंचितही विचार केला जात नव्हता. कुणाला त्याची फिकीरही नव्हती. गिरिजेच्या संदर्भात आनंदला तरी कशी लिहिणार ती? किती झालं तरी त्याची लाडकी बहीण. बायको काय अलीकडे घरी आलेली. अनुपमेची आनंदशी अजून नीट ओळखही झाली नव्हती. अशा वेळी अशी नाजूक गोष्ट कशी कळवणार? गिरिजा रूपगर्विता आणि त्याहून महत्वाचं म्हणजे गर्भश्रीमंत घरातली. त्यामुळे तिनं स्वतःच्या तोऱ्यात राहणं स्वाभाविक होतं. अनुपमा सुंदर असली तरी गरीब घरातून आलेली, स्वभावानंही गरीब. त्यामुळं अनुपमेची मोठी कुचंबणा होत होती. एक दिवस गिरिजानं सांगितलं, आई 2 दिवसांसाठी हळेबीडू बेलूरला ट्रिप जाणार आहे. मीही जाणार. कॉलेजची ट्रिप? मुलंही येत आहेत काय? मुलं येणारच ना, पण बरोबर लेडी टीचरही आहेत. गिरिजेनं आईची समजूत घालून परवानगी मिळवली. राधाक्कांना वंश परंपरेनं प्रचंड श्रीमंती बरोबर सुरेख गुलाबी रंगही आला होता. त्याचबरोबर साखरेचा रोग, डायबेटीजही आला होता. शिवाय वात प्रकृतीमुळे अलीकडे त्यांना सायंकाळी तासभर बसून
पूर्वीप्रमाणे देवाची पूजा करायलाही जमत नव्हतं. सुंदर अक्काच्या घरी त्यांच्या नातवाचा वाढदिवस होता. त्या निमित्तानं त्याची आरती करायची आहे म्हणून राधाकांच्या घरी निरोप आला. गिरिजा ट्रीपला गेल्यामुळं राधाकांनी अनुपमेलाच आरतीसाठी जाऊन यायला सांगितलं. मोठ्या घरची सून म्हटल्यावर अनुपमेलाही एकटं पाठवलं जात नव्हतं. ड्रायव्हर सोबत असायचाच. सुरुवातीला तिला याचं कौतुक वाटलं, तरी हळूहळू तिला तो आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणारा सोन्याचा पिंजरा असल्यासारखं वाटू लागलं होतं. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे उत्तम रेशमी साडी नेसून आणि सोन्याचे दागिने लेवून अनुपमा गाडीत बसली. तिच्या देखण्या रूपाकडे राधाकांनी निरखून पाहिलं. सगळ्या श्रीमंत घरांप्रमाणेच सुंदर अक्कांच्या घराचा आरतीचा थाट होता. तिथल्या गर्दीतही अनुपमा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे संकोचून एका कडेला बसलेल्या अनुपमेकडे कमला आवर्जून गेली. त्या दोघींची लग्नाआधीपासून ओळख होती. शिवाय कमला आणि गिरिजा एकाच वर्गात शिकत होत्या. सहज काहीतरी बोलायचं म्हणून अनुपमानं विचारलं, तू का ग गेली नाहीस हळेबीडू बेलूरला ट्रीपला? कमला आश्चर्यानं म्हणाली, ट्रीप? ही काही शाळा आहे असल्या सहली न्यायला? आता तर आमची सेमिनारची घाई चालली आहे. बेसावधपणे जेवताना अचानक घशात दगड अडकावा तशी अनुपमेची गत झाली. काहीतरी चुकतंय हे लक्षात आलं तरी घराण्याचा मान राखण्यासाठी तिनं मनातला गोंधळ लपवण्याचा प्रयत्न केला. पण कमलानं विचारलंच, कुणी सांगितलं अशी ट्रीप आहे म्हणून? कुणीतरी म्हणत होतं. कोण बरं? आठवत नाही. गिरिजा कुठं आहे? खोटं बोलायची अजिबात सवय नसलेली अनुपमा चाचरत म्हणाली, डोकं दुखतंय तिचं, झोपलीये. अच्छा, म्हणून कॉलेजला आली नाही वाटतं. होय. काहीतरी करून कमलाला टाळायचं म्हणून सुंदर अक्कांकडे वळून ती म्हणाली, उशीर होतोय मला. कुंकू लावता? अगं, घाई कसली करतेस? नवं कुठलं नाटक यानंतर? सुंदर अक्कांच्या मुलीनं ललितेनं विचारलं. खरंच MA झाल्यावर तू घरीच आहेस ना? श्रीमंता घरची सून, हातापायाशी नोकर, मग काय हवा तेवढा वेळ मिळत असेल तुला. कमला म्हणाली, पुरे ग, राधाक्कांची सून आणि नाटक करणार? छाती फुटेल आमच्या राधाक्कांची. लग्नाआधीची गोष्ट वेगळी, यानंतर असले प्रकार चालणार नाही त्यांच्या घरी. एवढं मोठं घरानं त्यांचं आणि नाटक करायचं? छे, आणि मी म्हणते नाटक करून असे कितीचे पैसे मिळणार आहेत? राधाक्का कडक बाई आहे. ती काय, मीही माझ्या सुनेला नाटक करायला सोडणार नाही. सुंदर अक्कांनी हायकोर्टचं जजमेंट दिलं. सारं ऐकून त्यातही नाटकाविषयीचे त्यांचे विचार ऐकून अनुपमा चक्रावून गेली होती. श्रीमंत घरानं, नवरा सुशिक्षित आणि कलाप्रिय. वा, लग्न ठरलं तेव्हा अनुपमालाही इतरांबरोबर किती आनंद झाला होता. अगदी धन्य धन्य वाटलं होतं. तिच्या हॉस्टेलमधल्या मैत्रिणींमध्येही अनुपमेसारखं आपलंही जीवन असतं तर काय बहार येईल अशा अर्थाची भावना व्यक्त झाली होती. त्याला आनंदाबरोबरच मत्सराची किनारही होती. अशा घरात कलेविषयी इतकी हीन भावना असल्याचं ऐकत असताना तिला हृदयाला कुणीतरी डागण्या देत असल्यासारखं वाटलं. कदाचित आनंद परतल्यावर त्याच्या करवी आपण सासूबाईंचं मन वळवू शकलो तरच आपल्याला पुन्हा आपल्या अभिनय कलेचा आनंद लुटता येईल या बारीकशा विचारानं अंधारात एखाद्या मिणमिणत्या ज्योतीमुळे भासतो तसा आधार वाटला. तरीही तिचं मन खिन्नच होतं. उत्साहानं नटून थटून घराबाहेर पडलेली अनुपमा जड हृदयानं घरी परतली. तिच्या मनात गिरिजेचं वागणं आणि नाटकाविषयीची या लोकांची तिरस्काराची भावना यामुळे वावटळ उठली होती. गिरिजा घरी परतली. अनुपमेशिवाय आणखी कुणालाच तिच्या प्रवासाविषयी नेमकी माहिती नव्हती. पण हे कुणापुढे सांगणंही अनुपमेला शक्य नव्हतं. या साऱ्या वातावरणात आनंदचं पत्र तेवढंच उन्हाचा ताप कमी करणारा वळवाच्या पावसाचा शिडकावा होत होतं. त्या पत्रांमधून आनंद आपल्या तिथल्या दैनंदिन जीवनाविषयी, मनाला छळणाऱ्या विरह भावनेविषयी लिहायचा. ते वाचताना आपल्याला देवानं पंख दिले असते तर उडून आनंदपाशी गेले असते या विचारात ती गढून जात होती. संध्याकाळी राधाक्का देवळात भारत मंगळ प्रवचन ऐकायला गेल्या होत्या. अनुपमा माडीवरच्या लाकडी झोपाळ्यावर झुलत नुकतंच आलेलं आनंदचं पत्र वाचत बसली होती. पुन्हा पुन्हा वाचत होती. अनुपमा, तुला नाही तो उद्योग करायला कुणी सांगितलं होतं? संतापानं तनतनत जिना चढून वर आलेल्या गिरिजेनं तिच्या पुढ्यात उभं राहून विचारलं. तिचा चेहरा लालबुंद झाला होता.
अनुपमा घाबऱ्या घाबऱ्या उभी राहिली. तिला गिरिजेच्या बोलण्याचा आधी अर्थच समजला नाही. काय केलं मी? काल कमलापुढं माझी तब्येत बरी नाही म्हणून कुणी सांगितलं? तूच ना? अनुपमा अवाक होऊन उभी होती. आणि हळेबीडूच्या ट्रीपविषयी चौकशी करायचा चोंबडेपणा करायला तुला कुणी सांगितलं होतं? मी मी मुद्दाम नाही बोलले. सहज विषय निघाला. शिवाय मी तू गेल्याचंही सांगितलं नाही. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. काही गैरसमज झालेला नाही. मी हळेबीडूला गेलेच नव्हते असं तुला म्हणायचंय ना? तू कुठं जाऊन आलीस ते तुलाच ठाऊक. पण गिरिजा, मी तुझ्याहून मोठी आहे. तुला एक सांगू? गिरिजा काही बोलली नाही. हे बघ, तुझं वागणं योग्य नाही. तू ज्या वाटेनं चालली आहेस तो चुकीचा मार्ग आहे. आपल्या घराण्याला हे शोभणार नाही. एवढंच तुला मी सांगते. मला तुझ्या उपदेशाची काही गरज नाही. माझी आई आणि थोरला भाऊ आहेत मला सांगायला. तुम्ही चार चौघांपुढे परक्या पुरुषांबरोबर प्रेमाचे प्रसंग रंगवता. तो मार्ग योग्य म्हणायचा काय? ते नाटक असतं, खरं जीवन नव्हे. तू हवी तिथं चौकशी कर. एकही व्यक्ती माझ्याविषयी वेडवाकडं बोलणार नाही. हे पहा, गरीबाला श्रीमंती लाभली की दिवसा ड्युटी घेऊन फिरायला लागतात अशी म्हण आहे ना, तसंच झालंय तुझं. मला उपदेश करता आजपर्यंत मला कुणी अवाक्षरानं सुनावलं नाही. हवं तर मीच तुम्हाला चार चौघात सुनावेन. गिरिजाच्या या बोलण्यावर अनुपमा घाबरली. तोच पावलांचा आवाज ऐकू आला. राधाक्का आल्याचं जाणून अनुपमा गप्प बसली. आईला पाहताच क्षणार्धात गिरिजेचा नूर पालटला. तिनं रडवेल्या स्वरात आईला सांगितलं, आई ग, वहिनींना वाटतंय मी हळेबीडूला गेलेच नाही. काल कुंभारांच्या कमलीला त्यांनी भोचकपणे विचारलं म्हणे. कॉलेजमध्ये माझा किती अपमान झाला. आणि ती हुंदके देऊन रडू लागली. राधाक्कानी जोरात विचारलं, हे खरं आहे अनुपमा? एका किरकोळ गोष्टीचं मोठं प्रकरण होऊ पाहत होतं याची अनुपमेला कल्पना आली. ती लगेच म्हणाली, सहज विचारलं मी. माझं चुकलंच. तुम्हाला आणि गिरिजाला याचा त्रास झाला असेल तर क्षमा करा मला. आपल्या काळ्याभोर डोळ्यांना पदर लावत अश्रू आवरत अनुपमा आपल्या खोलीत धावली. राधाक्कानी लेकीकडे वळून विचारलं, गिरी, खरं सांग, कुठं गेली होतीस? आई, राघवेंद्र स्वामींची शपथ, ज्या लक्ष्मीची तू पूजा करतेस त्या लक्ष्मी देवीची शपथ घेऊन सांगते, मी कॉलेजच्या ट्रिपलाच गेले होते. अगं, त्या कमलीची आणि आमची बॅच वेगळी आहे. आर्ट साईडला बॅचच नसते हे राधाक्कांना कुठून ठाऊक असणार म्हणा. बरं बरं, पुरे. म्हणूनच जुनी माणसं म्हणायची, कुळशीळ बघून सून घरी आणावी म्हणून. हिच्याशीच लग्न करायचं म्हणून आनंदनं हट्ट धरला म्हणून मी गप्प बसले. याला येऊ दे तर खरा. बाहेर उभी राहून गिरिजेचं बोलणं ऐकणारी अनुपमा खोट्या शपथा घेऊन घाबरून गेली होती. हे कसलं घरानं? ही कसली श्रीमंती? हे कसलं जीवन देवानं माझ्या वाट्याला दिलंय म्हणायचं. तिला तीव्रपणे आनंदची आठवण झाली. कधी येईल तो? तो आल्यावर आपलं जीवन असं राहणार नाही. सुनेकडून श्रावणातल्या साऱ्या पूजा आणि नवरात्राचे सगळे धार्मिक नियम पाळायला लावून त्यानंतर तिला परदेशी पाठवावं असा राधाक्कांचा विचार होता. अनुपमेचा पासपोर्ट विजा होईपर्यंत तेवढा वेळ जाणारच होता. गिरिजेचं प्रकरण झाल्यापासून अनुपमा शक्य तितकी जपून वागत होती. कुठल्याही बाबतीत फारसं बोलत नव्हती. समोर असेल तेवढं काम करत होती. राधाक्का सांगतील ते कामही मुकाट्यानं पार पाडत होती. कुठं पूजेची तयारी करणं, फुलं कुडून आणणं, माळा करणं अशी बारीक सारीक कामं तिच्या वाट्याला येत होती. हात फुलांचे हार करण्यात गुंतले तरी तिचं मन मात्र आनंद बरोबर अपूर्ण राहिलेल्या नाटकातले प्रवेश रंगवण्यात मग्न होऊन जाई. मन तेवढंच शांत होऊन जाई. गौरी पूजेच्या निमित्तानं श्रावण महिन्यात अनुपमाच्या वडिलांकडून 5 रुपयांची मनी ऑर्डर आली. पहिल्या वर्षीची गौरी पूजा पद्धतीप्रमाणे माहेरी घेऊन जाऊन करायला हवी. पैशाच्या चणचणीमुळे अनुपमेला माहेरचंही बळ राहिलं नव्हतं. गौरी पूजेचं अवडंबर राहू द्या, तिला मायेनं माहेरी बोलवणारही कुणी नव्हतं. 5 रुपयांची मनी ऑर्डर बघून राधाकांचा संताप शिगेला पोहोचला. तुझ्या बापाची आर्थिक कुवत नसेल पण हे 5 रुपये पाठवल्याचा काय अर्थ? आमच्या ड्रायव्हरला खुशाली देतो आम्ही 5 रुपये. लेकाची इच्छा म्हणून आम्ही लग्नाला होकार दिला. मुलग्यानी नारळ चालेल म्हटलं तर खरोखरच मुलग्यानी नारळ द्यायचा काय? तुझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर असे 5 रुपये गौरी पूजेसाठी म्हणून पाठवले तर ते पाहुणे गप्प बसतील काय?
पैशांबरोबर तुझ्या आई बापानं शकुनाच्या 2 ओळी तरी लिहिल्या आहेत काय? श्रावणाच्या संततधारेप्रमाणे राधाकांची मुक्ताफळं अनुपमेवर बरसत होती. यावर अनुपमेचा काहीही इलाज नव्हता. सावाका नाही म्हटलं तरी सावत्र आई, ती कशाला प्रेम वात्सल्य दाखवायला येईल? अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.